तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघताय तिसरी मंथनची मराठीची सिरीज, तसंच आपली गणिताची, इंग्लिशची आणि सर्व विषयांची सिरीज आपले YouTube चॅनलला आहे, अवेलेबल आहे. तर तुम्हाला तुम्ही बघितली नसेल तर जाऊन तुम्ही ती नक्की बघा. आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला सर्वनाम हा टॉपिक समजेल. सर्वनाम समजण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की आपला नामावरचा जो टॉपिक आहे तो आपण आपला व्हिडिओ टाकून झालाय. जर तुम्ही नाम बघितलं असेल तर नाम जाऊन लगेच बघा, कारण नाम समजल्याशिवाय तुम्हाला सर्वनाम समजणार नाही. बघा, सर्वनाम, सर्वच्या नंतर नाम, नाम या शब्दातच नाम हा टॉपिक लपलाय, बरोबर. त्यामुळे नाम समजल्याशिवाय सर्वनाम समजूच शकत नाही. त्याच्यामुळे सर्वनाम जाऊन आधी बघा, नाम जाऊन आधी बघा, नंतर सर्वनामाचा व्हिडिओ बघा. बघा, सर्वनाम म्हणजे नेमकं काय. नाम बघितलं आपण, नाम म्हणजे काय एका मिनिटात सांगतो. नाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसते, जिला आपण स्पर्श करू शकतो, जी काल्पनिक असते, तिला आपण नाम म्हणतो. दुसरी कन्सेप्ट कोणती, वस्तू, वास्तू, ठिकाण, स्थळ यांना दिलेल्या नावाला, वस्तू, वास्तू, व्यक्ती, ठिकाण यांना दिलेल्या नावाला मराठी व्याकरणात नाम असे म्हणतात. नाव आणि नाम याच्यात फरक लक्षात घ्या बरं का. नाव आपण बोलतो दैनंदिन जीवनात, ते नाव, त्यालाच मराठी व्याकरणात नाम असं म्हणतात. म्हणजे नाव आणि नामामध्ये जास्त काही फरक नाहीये, फक्त आपण जे बोलतो ते नाव आणि मराठी जे बोलतात ते नाम, याला म्हणतात नाम. आता मग सर्वनाम म्हणजे काय, बरोबर असा प्रश्न पडतो ना, सर्वनाम म्हणजे काय. मग सर्वनाम म्हणजे जो शब्द नामाच्या जागेवर येतो त्याला म्हणतात सर्वनाम. जो शब्द नामाचं काम करतो त्याला म्हणतात सर्वनाम. जो शब्द नाम टाळण्यासाठी येतो त्याला म्हणतात सर्वनाम. याचाच अर्थ काय, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग नेमकं सर्वनाम किती आहेत, काय आहे सर्वनाम नेमकं, तर बघू आपण ते सर्वनाम म्हणजे काय. त्याच्या पहिले बघा, खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. संदेश हा चांगला मुलगा, संदेश हा चांगला मुलगा आहे. संदेश, संदेश काय झालं रे मित्रांनो, संदेश एक नाम झालं. एका मुलाचं नाव आहे, त्या नावालाच आपण मराठी व्याकरणात काय म्हणतो, नाम असे म्हणतो. मग संदेश काय तर नाम आहे, बरोबर. तो दररोज लवकर उठतो, मग तो म्हणजे कोण, तर संदेश. मग संदेश या नावाच्या जागेवर कोणता शब्द आला, तर तो, मग तो काय झाला, सर्वनाम. काय सर्वनाम, कारण आपण आधीच बघितलं, नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. मग तो म्हणजे कोणता, संदेश. मग संदेश काय होता, नाम. मग नामाच्या जागेवर कोणता शब्द आला, तो, मग तो काय झालं, सर्वनाम. एकदम सोपं आहे. नंतर त्याला शाळेत लवकर जायचे होते, त्याला कोणाला, त्याला तर संदेशला. पण संदेश न घेता तो कोणता शब्द घेतला, तर त्याला. मग नामाची जागा कोणी घेतली, तर ह्या शब्दाने घेतली, म्हणून हा शब्द काय झाला, तर सर्वनाम झाला. मग त्याला काय झालं, तर त्याला पण सर्वनाम झालं, बरोबर. सर्वांनी याची काळजी घेतली, सर्वांनी त्याची काळजी घेतली, अभ्यास झाल्यावर त्याने दप्तर भरले. सर्वांनी, सर्वांनी म्हणजे कोणी, मग आता तिथं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होत नाही, मग त्या नावाच्या जागेवर आपण काय शब्द टाकला, सर्वांनी. सर्वांनी काय झालं, सर्वनाम. त्याने दप्तर भरले, त्याने कोणी, संदेशने. मग संदेशच्या जागेवर कोणता शब्द आला, तर त्याने. मग त्याने काय झालं, मग त्याने काय झालं, तर त्याने झालं सर्वनाम. सर्वनाम ओळखायची तुम्हाला ट्रिक देतो, पण त्याच्या पहिले आपण हे बघू. सर्वनाम तुमची तोंडी पाठवतील अशी ट्रिक आहे आपल्याकडे, ठीक आहे. पण इथं लक्ष द्या, मी तुम्हाला पुढे लगेच 2 मिनिटात तुम्हाला ट्रिक पण सांगतो ते. वरील वाक्यातील तो, बघा वरील वाक्यातील तो, त्याला, त्याची, त्याने हे अधोरेखित शब्द संदेश अधोरेखित केलेल्या नामाबद्दल आलेले, नामाबद्दल आलेले म्हणजे नामाच्या जागेवर आलेले, नामाऐवजी आलेले, म्हणून त्यांना म्हणतो आपण सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, मी सांगितल्याप्रमाणे. म्हणून वरील वाक्यात तो, त्याला, त्याची, त्याने ही सर्वनामे आहेत. मी, आम्ही, तो, ती, ते, जे, जो, जी, हा, ही, हे, मी, तू, त्या, तुम्ही, आपण, मला, त्यांनी, तुला, काय, कोण, स्वतः ही सर्वनामे आहेत. हे सर्व सर्वनाम आहेत. पण एवढं वाचत बसायचं नाही किंवा पाठ करायचं नाही. फक्त 9 मूळ सर्वनाम असतात. सर्वनाम किती मूळ आहे, मूळ सर्वनाम किती आहेत, म्हणजे जे महत्वाचे आहेत, ज्यांच्यावरनं आपण हे सर्व लक्षात ठेवू शकतो, तर 9 आहे. ते लक्षात कसे ठेवायचे लगेच सांगतो. बघा, एक वाक्य लक्षात ठेवायचं, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बस, किती ते 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 लक्षात ठेवायचे. हे कसे लक्षात ठेवायचे, मी, तू, तो, हा, जो, कोण,
काय, आपण, स्वतः. समजलं? आपण, स्वतः. समजलं? हे 9 सर्वनाम लक्षात ठेवले, तुमचं सर्वनाम क्लिअर होतं. मग हे शब्द जिथे दिसतील, या शब्दांखाली जिथं अंडरलाईन राहील म्हणजे खालची रेष राहील, तो शब्द झाला आपला सर्वनाम. तो शब्द झाला आपला सर्वनाम. समजलं? सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द. मग कोणते शब्द येतात? तर हे शब्द येतात. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आता आपण याच्यावर प्रश्न बघू. तर बघा, आता आपल्याला काय करायचंय? प्रश्न बघायचे. बरोबर? मी तुम्हाला सांगितलं, ट्रिक सांगितली, 9 कसे ओळखायचे? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आता प्रश्न बघूयात आपण. चला बघा, 1 ते 5 साठी सूचना. खालील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून त्यांचे पर्याय शोधा. आता काय ओळखायचे आपल्याला? सर्वनाम ओळखायचे. सर्वनाम कोणते? मी जे सांगितले ते. सर्वनाम काय काम करतो? नामाऐवजी येतो. आणि मी सांगितले कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. लक्ष द्या. साधूंना एक शिकारी दिसला, त्यांनी त्याला बोलावले. साधू एक नाम आहे. सर्वांना माहिती साधू एक नाम आहे. बरोबर? कारण का एका दाढीवाल्या बाबाला किंवा एका धोती घातलेल्या बाबाला आपण साधू म्हटलं. बरोबर? मग साधू काय झालं? तर नाम झालं. मग साधूंना एक शिकारी, मग शिकारी पण एक नाम झालं. जो शिकार करतो प्राण्यांची, त्याला आपण नाव दिलं. काय नाव दिलं? तर शिकारी. मग शिकारी नाव काय झालं? तर नाम झालं. बरोबर? त्यांनी त्याला बोलवले. त्यांनी म्हणजे कोणी रे? तर साधूंनी. मग साधूंच्या जागेवर कोण आलं? हा शब्द आला. मग नामाच्या जागेवर जर एखादा शब्द येतो त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. मग त्यांनी झालं सर्वनाम. शिकारी, त्याला बोलवलं. त्याला म्हणजे कोण आला? तर शिकारीला बोलवले. जो शिकारी तिथं होता त्याला शिकारीला बोलवले. बरोबर? मग त्यांनी त्याला बोलवले. मग त्याने आणि त्याला काय झालं? शिकारीच्या जागेवर कोणता शब्द आला? तर त्याला. मग त्यांनी आणि त्याला हे काय झालं? हे 2 झाले आपले सर्वनाम. 2 झाले आपले सर्वनाम. पुढे लक्ष द्या. इमारत भव्य व सुंदर होती, आता ती बरीच पडली आहे. इमारत एक नाम आहे. त्या बिल्डिंगला आपण काय म्हणतो? बिल्डिंग झाला इंग्लिश शब्द. आपण मराठीत त्याला काय नाव दिलं? इमारत. मग इमारत काय झालं? तर एक नाम झालं. इमारत काय झालं? एक नाम. मग आता नामाऐवजी एक शब्द येतोय. इमारत भव्य व सुंदर होती, आता ती बरीच पडली आहे. ती म्हणजे कोण रे? मुलगी का मुलगा? नाही, इमारत पडली. मग इमारतच्या जागेवर कोणता शब्द आला? तर ती हा शब्द आला इमारतच्या जागेवर. इमारत नाम होतं, नामाऐवजी हा शब्द आला म्हणून तो झाला सर्वनाम. मग ती आपलं झालं आपलं झालं सर्वनाम. ती काय झालं? सर्वनाम. समजलं? सुंदर बगीचे पाहून माझे मन प्रसन्न झाले. सुंदर बगीचे पाहून माझे बघा, माझे जागेवर एखादं नाव घे. समजा माझं नाव घेतो. बरोबर? सुंदर बगीचे पाहून यशचे मन प्रसन्न झाले. पण यश न घेता, यश हे नाम झालं. माझं नाव आहे म्हणून ते नाम झालं. बरोबर? किंवा कोणाचं तरी नाव आहे म्हणून ते झालं नाम. नावालाच नाम असं म्हणतो आपण. बरोबर? पण माझं नाव न घेता काय घेतलं आपण? माझे म्हटल्यानंतर पण यशच समजतोय. मग पण नामाच्या जागेवर हा शब्द घेतला म्हणून तो काय झाला? तर सर्वनाम. म्हणून माझे झालं सर्वनाम. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे आपलं. बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला, या वाक्याचे सर्वनाम कोणते? बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला. बरोबर? मीच्या जागेवर समजा माझं नाव घ्या परत एकदा. बाबा रे यशने तुला एवढा उपदेश केला. बरोबर? मग यश न घेता आपण काय घेतलं? तर मी घेतलं. मग नामाऐवजी मी घेतला म्हणून काय झालं? सर्वनाम झालं. आणि तुला म्हणजे समजा एखाद्या XYZ नाव आहे, समजा सोनूचं नाव आहे. बरोबर? बाबा रे यशने सोनूला एवढा उपदेश केला. तर सोनू न घेता काय घेतलं? तर तुला म्हटलं तर समोर सोनू उभा आहे. मग सोनूचं नाव न घेता मी तुला म्हटलं. मग तुला काय झालं? सर्वनाम. मी आणि तुला सर्वनाम झालं. म्हणजे तुला आणि मी हे सर्वनाम आहे. म्हणजे अ आणि द. ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर आहे. समजतंय? ऑप्शन नंबर 4 बरोबर. तू चित्रकलेची परीक्षा पास झालीस, वाचून आनंद वाटला. याच्यातलं काय ओळखायचं आपल्याला? सर्वनाम ओळखायचं. तू इथे एखाद्याचं नाव घ्या. समजा समृद्धी चित्रकलेची परीक्षा पास झालीस, वाचून आनंद वाटला. मग समृद्धी नाम न घेता मी काय घेतलं? समृद्धी नाव न घेता तू म्हटल्यानंतर मग समृद्धीचा उल्लेख होतोय, पण नाव नाही घेते. मग नावाऐवजी दुसरा शब्द घेतोय म्हणून तो काय झाला? सर्वनाम. म्हणजे तू काय आहे? तू आपलं याच्यातलं सर्वनाम आहे. ऑप्शन नंबर 3 योग्य आहे. बरोबर? आता बघा, 6 ते 10 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम पर्यायातून निवडा. आता काय करायचंय? आपल्याला गाळलेली जागा दिली, तिथे योग्य सर्वनाम कोणतं बसतं ते बघायचंय. पहिले पूर्ण वाचून घ्यायचं, नंतर मग बघायचं. टिंब आता मोठी झाली आहेस. याच्यावरनं काय समजतं आपल्याला? की स्त्रीलिंग वाक्य आहे. बरोबर? हे वाक्य म्हणजे इथं सर्वनाम स्त्रीलिंग लागणार आहे. याच्यावरून आपल्याला असं समजतं. बघा, ते आता मोठी झाली आहे असं म्हणू शकतो का? नाही. ते आता मोठी झाली असं म्हणू शकत नाही. तो आता मोठी झाली आहे. तो आता मोठा झाला आहे असं आपण म्हणू शकतो. पण इथं झाली आहे. बरोबर? ती आता मोठी झाली असेल. हो, ती येईल. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3. त्या येईल का रे? त्या आता मोठी झाली असेल. त्या आता मोठ्या झाल्या असतील
असं म्हणू शकतो. म्हणून ती आता मोठी झाली असेल. ऑप्शन नंबर याचं पण 3 आहे. ओके बघा 3 3 4 3 3. गंगा ही नदी टिंबटिंब पवित्र आहे. आता गंगा नदीला आपण स्त्रीलिंगी का पुल्लिंग आहे? गंगा नदीला आपण म्हणतो का तो गंगा नदी असं म्हणतो का? नाही, ती गंगा नदी असं म्हणतो आपण. मग ती काय झालं? स्त्रीलिंग. मग गंगाच्या जागेवर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? मग गंगा ही नदी आहे ती पवित्र आहे. ऑप्शन नंबर 3. तिला म्हणू शकतो का आपण तिला पवित्र आहे? हा, चुकीचं होतंय. त्याला पवित्र आहे, त्याला तर अजिबात येत नाही. आम्ही पवित्र आहे, आम्ही पण नाही येत. गंगा नदी पवित्र आहे म्हणजे गंगा ती नदी पवित्र आहे. ओके. सुमित्रा टिंबटिंब प्रामाणिक मुलगी आहे. सुमित्रा नाम आहे बरोबर, सुमित्रा मुलीचं नाव आहे बरोबर. सुमित्रा नाम दिलंय ऑलरेडी. मग आता इथं त्याच्या पुढे कोणतं सर्वनाम येईल? मग सुमित्रा ही मुलगी प्रामाणिक मुलगी आहे. ही म्हणजे आपल्याला तिथं दाखवायचंय की ही मुलगी, कोणती मुलगी? ही मुलगी. मग ही काय झालं आपलं सर्वनाम झालं. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 2 ही काय झालं? सर्वनाम. याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. याचा जर उपप्रकार बघितला तर दर्शक सर्वनाम आहे. ओके. टिंबटिंब दाणे टिपू लागले. तो दाणे टिपू लागले, तो दाणे टिपू लागला. क्रियापदावरनं समजतं की स्त्रीलिंग येईल की पुल्लिंग येईल. जर तो घेतला असता तर लागला म्हटावं लागलं असतं. त्यांनी दाणे टिपू लागले, ते दाणे टिपू लागले असं येईल. काय येईल? ऑप्शन नंबर 3 ते दाणे टिपू लागले. ती दाणे टिपू लागली आलं असतं ती जर घेतलं असतं. पण ते दाणे टिपू लागले. समजलं? चला पुढचा प्रश्न बघू आपण परत. जर व्हिडिओला अजून पण लाईक केलं असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा इथं लक्ष द्या आता परत. शेवटचं आहे बरं का. हळूहळू टिंबटिंब बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. हळूहळू बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. हळूहळू त्या बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. त्या येणार नाही, योग्य वाक्य होत नाही. हळूहळू तिने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. हा, हे येऊ शकतं. पण पुढचा विचार करा. हळूहळू तो बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. नाही, तो येणार नाही. हळूहळू त्याचे बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले. त्याला बाकीचे बोलणे सोडून दिले. हा, हे पण येणार नाही. ऑप्शन नंबर 2 येईल. हळूहळू तिने बाकीचे सगळे बोलून सोडून दिले. बरोबर. ऑप्शन नंबर 2. 11 ते 13 साठी सूचना. खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ओळखायचंय. आता काय करायचंय? मी आधीच बोललो सर्वनाम काय असतं तर नामा ऐवजी येतं. मग आता इथं नामा खाली अंडरलाईन दिली, ते नाम काढून आपल्याला तिथं योग्य सर्वनाम टाकायचंय. आता लक्षात घ्या. रेशमाने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. रेशमा काय रे? एक स्त्रीलिंग नाम आहे. मग स्त्रीलिंग सर्वनामच घ्यावं लागणार आपल्याला. मग त्याने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला असं म्हणू का? नाही. आम्ही धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला असं म्हणू का? नाही. तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. हा, तिने म्हणजे कोण आहे? तर रेशमाने. आणि जर मुलगा राहिला असता तर त्याने. बरोबर. मग त्याने आलं असतं. बरोबर. पण इथं काय मुलगी म्हणून काय तिने. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3. हत्ती बलाढ्य प्राणी आहे. हत्ती. बरोबर. हत्ती सांगा मला. हत्ती स्त्रीलिंग की पुल्लिंग? आपण म्हणतो का ती हत्ती? हा, ती हत्तीनं म्हणतो आपण. पण तो हत्ती. मग इथं फक्त हत्ती आलंय. मग ती हत्ती बलाढ्य प्राणी आहे? नाही, तो हत्ती बलाढ्य प्राणी आहे. त्याने हत्ती म्हणू का? आपला हत्ती म्हणू का? नाही, तो हत्ती बलाढ्य प्राणी आहे. बलाढ्य म्हणजे काय? शक्तिशाली. ठीक आहे. महात्मा गांधी राष्ट्रपुरुष होते. राष्ट्रपती ते, त्यांनी, त्यांना. महात्मा गांधी राष्ट्रपुरुष होते. ते राष्ट्रपुरुष होते. ते कोण? तर महात्मा गांधी. ते का म्हणतोय आपण? आता तुम्ही म्हणशाल सर हे तर आपल्याला पुल्लिंग आहे, मग आपण इथं का घेत नाही, तो का घेत नाही? तर बघा इथं ते घ्यावं लागेल, कारण त्यांचा काय आपण आदराने बोलतो. त्यांना काय बोलतो? आदराने बोलतो. आदर करतो आपण त्यांचा. म्हणून इथं ते घ्यावं लागेल. जर इथं तो राहिला असता आणि ते पण राहिला असतं तर तो घ्यावा लागला असता आपल्याला. पण इथं तो नाहीये म्हणून काय घ्यावं लागणार? तर ते घ्यावं लागणार आहे. ते राष्ट्रपुरुष होते. ऑप्शन नंबर 2. आणि जर तो राहिला असता तर आपल्याला तो घ्यावा लागला असतं. ठीक आहे. कारण नामाऐवजी सर्वनाम टाकताना याचा विचार करावा लागत नाही, मान सन्मानाचा. ठीक आहे. पण आता इथं दिलंय त्यांनी म्हणून आपल्याला ते घ्यावं लागणार आहे. ओके. आता बघा 14 ते 16 साठी सूचना. खालील प्रश्न सर्वनाम असलेला शब्द पर्यायातून निवडा. सर्वनाम असलेला पर्याय शोधायचा आपल्याला. बरोबर. आहे, त्याने, नव्हत्या, कुठे. आहे एक क्रियापद आहे म्हणजे हे नाहीये. नव्हत्या हे पण एक क्रियापद आहे. कुठे एक क्रियाविशेषण नाव आहे म्हणजे हे पण नाहीये. पण त्याने, एखाद्या मुलाच्या जागेवर आपण नाव घेऊ शकतो. त्याने. स्वरूपने, त्याने. बरोबर. स्वरूपच्या जागेवर आपण त्याने घेतले म्हणून काय झालं? ऑप्शन नंबर 2 हे सर्वनाम आहे असलेला पर्याय शोधायचा आपल्याला. बरोबर. आपापल्या, उद्याला, स्वतः, कशा. आपापल्या नाही येणार, उद्याला नाही येणार, कशा नाही येणार. स्वतः येईल. स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण
स्वतः, बरोबर, स्वतः हे सर्वनाम आहे. पाहिले शौर्य मला पलीकडे, पाहिले येणार नाही कारण ही क्रियापद आहे, पाहण्याची क्रिया होते. शौर्य हे पण येणार नाही, एक नाम आहे. पलीकडे हे क्रियाविशेषण आहे, ठीक आहे, हे पण येणार नाही. मला, मला येईल, मला बघा, मला येईल कारण हे एक नाम आहे. मला म्हणजे आता समजा माझ्या जागेवर मी यशच्या जागेवर ते नाव टाकलं मला, मग मला हे झालं सर्वनाम. बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर सर्वनामावर. तुम्हाला जर सर्वनाम समजलं असेल तर व्हिडिओला अजून पण लाईक केलं असेल तर लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, प्रत्येक ग्रुपला जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. समजलं? ठीक आहे. पुढच्या व्हिडिओसाठी आपण पुढचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी विशेषणाचा घेऊन येणार आहोत. नाम झालं, सर्वनाम झालं, आता विशेषणाचा व्हिडिओ बघणार आहोत पुढचा. ठीक आहे, त्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.